पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, आम्ही सारे खवय्ये चाटच्या भागात मी संकर्षण कराडे फार मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। मंडळी, प्रत्येक आठवडा वेगवेगळ्या चवीचा, प्रत्येक आठवडा वेगवेगळ्या प्रांताचा आणि प्रत्येक आठवडा वेगवेगळ्या पदार्थांचा हा आठवडा आहे मराठवाड्याचा। मराठवाड्यामध्ये वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात, आवडीने खाल्ले जातात आणि मराठवाड्यातलं वातावरण, तिथले पदार्थ, तिथली माणसं ही फार भारी आहेत याची तुम्हाला कल्पना असेलच। पण गमतीचा भाग सोडा, मराठवाड्यामधले पदार्थ इतके अप्रतिम आहेत, मराठवाड्यामध्ये खवय्यांची इतकी सुंदर परंपरा आहे आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा इतर प्रांतासारखंच वेगवेगळ्या पद्धतीने केलं, खाल्लं आणि महत्त्वाचं म्हणजे आदरातिथ्याने खाऊ घातलं जातं। याच मराठवाड्याची खाद्य परंपरा आपण या पूर्ण आठवड्यामध्ये पाहणार आहोत आणि त्यामुळे आजच्या भागामध्ये मराठवाड्यातून आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत। खरं तर त्यांना पाहुणे म्हणायला मला थोडंसं वाईट वाटतंय, कारण आता माझ्या घरची माणसं आलेली आहेत आणि हा अख्खा आठवडा माझ्या प्रांतातला म्हणजे मराठवाड्यातला असणार आहे। तेव्हा आज आलेले जे जोडपं आहे त्यांना भेटूया आणि अप्रतिम असे मराठवाडी अस्सल पदार्थ पाहूया। नमस्कार, या 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 या। वा 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 वा, हे घ्या संकर्षण दादा नमस्कार तुम्हाला। नमस्कार नमस्कार, ठेवा 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 ठेवा। बापरे, नमस्कार नमस्कार सर। तुम्हा दोघांचे फार मनापासून स्वागत। काय नाव आपलं? माझे नाव सौ निलिमा संदीप शेळके। बरं, आणि सर आपलं? मी संदीप खंडूजी शेळके। काय करता आपण? असिस्टंट पदावर आहे। बरं, ऑफिस औरंगाबादलाच आहे माझं। अच्छा, आणि सर तुम्ही? सर मी एक्स आर्मी आहे। बरं, आणि आता सध्या शेळके मामा ढाबा हे माझं हॉटेल आहे। कुठल्या एरियात आहे हे दौलताबाद देवगिरी किल्ला जो आहे हो, त्याच्या पायथ्याशीच आमचं गाव आहे आणि आमच्या शेतामध्येच आम्ही हे शेतामध्येच हे हॉटेल चालू केलं आहे। अच्छा, आणि हॉटेलचं नाव काय? शेळके मामा। हो, शेळके मामा ढाबा। या ढाब्यावरती अनेकदा तुम्ही चापून चोपून जेवलाय असाल, आज मी त्यांना इथे भेटलोय त्याचा जरा मला वेगळा आनंद आहे। वा, किती वर्षांपूर्वी तुम्ही एकमेकांच्या आयुष्यात आलात? लग्न झालं? आम्हाला 12 वर्ष झाले। 12 वर्ष झाली? हा, तेव्हा 13 वर्ष झाली। 13 वर्ष। तेव्हा ढाबा होता? ढाबा त्यावेळेस पण होता सर। अच्छा, तेव्हा कोण बघायचं काम? वडील आणि आमचे मोठे बंधू बघायचे। बरं, आता हे झालं आपल्या आपुलकीविषयी, आत्मीयतेविषयी। आज स्वयंपाक करायचा आहे गुरुजी? हो हो, करणार ना? तुमच्यासाठी करणार एकदम का? छान छान शेवगा फ्राय बनवणार आहे। आणि तुम्ही करणार ना? हो, करणार सर। बरं, पण तुम्ही स्वयंपाकाला लागण्याआधी ज्यांनी हा शेळके मामांचा ढाबा उभा केला असे ते स्वतः मामा। कारण काय, नावारूपाला व्यवसाय येतो हो, पण त्याचे कष्ट सुरुवातीला अगदी मोजक्या पैशांमध्ये, मोजक्या आहे त्या साधनात जी माणूस किंवा जी व्यक्ती उभं करते त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे। तर त्यांना आपण इथे आमंत्रित केलंय। या बरं मामा। सर, तुमच्यासाठी आणखी एक गिफ्ट पण आणलेलं आहे मी। अजून एक गिफ्ट आहे? हो, जे मराठवाड्यातून प्रसिद्ध आहे या, ते या, पण या। मामांकडून भेटणार आहे। नमस्कार। आधी मी, तुम्ही गिफ्ट नंतर द्या, आधी मी तुमची ओळख करून देतो। मराठवाड्यामध्ये औरंगाबादमध्ये अतिशय सुप्रसिद्ध ढाबा शेळके मामांचा जो ढाबा आहे ते हे शेळके मामा आहेत। किती वर्ष ढाबा आहे तुमचा आज? 17-18 वर्ष झाली। 17-18 वर्ष। लई कष्ट घेतले मामा तुम्ही हा? आणि आज तुमचा ढाबा त्या एरियाची ओळख आहे। कसं वाटतं आज हे सगळं पाहताना? चांगलं वाटतं ना। चांगलं वाटतं। आज तुम्ही इथं आलात, धन्यवाद। हे काय आणलेत? तुम्हाला ही हिमरू शाल आहे सर, मराठवाड्याची प्रसिद्ध शाल। हिमरू? हिमरू म्हणजे हे सिल्क आहे, त्यात सिल्कचं नाव हिमरू आहे। जसं आपण काश्मीरी शॉल म्हणतो त्या टाईप मध्ये हिमरू वेविंग आहे। किती गोड, वा वा, ह्याचा स्पर्श सुद्धा किती छान आहे मामा, धन्यवाद। चला मग आज मराठवाड्यातले अस्सल पदार्थ पाहूया। शेळके मामांचा ढाबा आज आपण या खवय्यगिरीच्या स्वयंपाकघरात उभा करूया, चालेल? चला, आदरातिथ्य झालंय, आपुलकीने स्वागत झालेलं आहे, हीच मायेची ऊब घेऊया आणि पुढे जाऊया स्वयंपाकाकडे। चला सर, हे शेवगा आणलंय शेवगा. सगळ्यांसाठी उपयुक्त असा, तुमच्यासाठीच म्हणून नाही पण सगळ्यांसाठीच उपयुक्त आपल्याकडे। प्रसिद्ध शेळके मामा ढाब्याचं स्पेशल शेवगा तुमच्यासाठी भाऊ। किती भारी, तुम्ही किती काय काय आणलंय आज। पण आज तुम्ही पहिली जी आता भाजी करताय ती कोणती? शेवगा मसाला, काळ्या मसाल्यात करणार आहे शेवगा आता. मसाला. शेवगा फ्राय। ह्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया ना आधी। खोबरं घ्यायचं आहे, बॉईल केलेल्या शेवग्याच्या शेंगा घ्यायच्या आहेत, चटपट मसाला, लाल तिखट, शेंगदाण्याचा कूट, धणे, हे कारळ आहे, कारळ घ्यायचं आहे थोडं, बाजरी आहे, भाजलेला कांदा आहे, कस्तुरी मेथी आहे, मिरी आहे, जवस, खसखस, गोडंबी, ओवा, हळद आणि हे जे आहे खडा मसाल्याचा पावडर करून घेतलेली आहे, थोडं जिरं, मोहरी, तीळ, हरभऱ्याची डाळ, चवीपुरतं मीठ। अच्छा। आणि हे जे आहेत हा खडा मसाला आहे, जायपत्री, जायफळ, दालचिनी, नागकेशर, दगडफूल,
हे स्टार फूल, तेजपान आणि मोठी विलायची आणि छोटी आपली नेहमी रेग्युलरची विलायची घ्यायची. चला पटकन कृती करूया मग आपण. पहिल्यांदा काय आपण हे खोबरं भाजून घेऊ सुरुवातीला. घ्या. तेल वगैरे काही घालायचं नाही. नाही तेल सर. घालायची गरज नुसतं नाही. सुकं त्याला ते भाजायचं. खोबऱ्यालाच तेल ऑटोमॅटिक सुटेल त्याला. बरं ठीक आहे. प्रत्येक कुठल्याही हॉटेलचं नाव हा फार लक्षात राहणारा प्रकार आहे. हो. शेळके मामा हे नाव कसं पडलं किंवा कधी पडलं ते कुणाच्या डोक्यात आलं? कारण आता ते नाव म्हणजे खूपच लोकांना माहिती आहे, पण याची सुरुवात कशी झाली? भाऊ याचं काय का वडिलांना जे तर शेळके मामा म्हणून ओळखायचे. वडिलांनी शिक्षण सोडून शेती केली. शेती करता करता लहाना भाऊ 2 बहिणी यांचे लग्न केले, त्यांचे शिक्षण केले. 1985ला ते सरपंच राहिले. अच्छा. त्यानंतर आई गावची मेंबर राहिली. मध्येच भावानी म्हटलं की हॉटेल चालू करायचं. तर अक्षरशः 2.5 ते 3 वर्ष आमच्या हॉटेलला कोणतं नावच नव्हतं. एक बोर्डही नव्हता, साधा काहीच नव्हतं भाऊ. फक्त लोक यायचेत मामांच्या नावाने, जेवण करायचे आणि जायचेत. तर बरेचसे लोक असं म्हणायचे की हॉटेलला नाव नाही, काय नाही, तुम्ही एखादा बोर्ड लावा, हे करा. मग आता नाव काय ठेवायचं? मग आता सगळे शेळके मामा म्हणायचे. तेच नाव कंटिन्यू. मामा नावामध्ये एक गोडवा आहे. हो. म्हणजे फॅमिली, परिवार कोणी आलं तरी नाव वाचलं तरी एक प्रेम निर्माण होतं त्याच्यामध्ये. बरोबर. खूप छान. अशी या नावाची गोष्ट. बरं, ही नावाची गोष्ट ऐकता ऐकता इकडे आम्ही छान बाजरी भाजून घेतली, खोबरं भाजून घेतलं आणि आता कारळ भाजून घेतले. बरोबर ना? हो. हां, त्याच्यामुळे आमच्या रेसिपीकडे लक्ष नाही असं म्हणून तुम्ही आम्हाला नावं ठेवू नका. आम्ही नावाची गोष्ट ऐकत होतो. आता काय हो? धने धणे भाजा. साबित अगदी थोडे थोडे भाजून घ्यायचे आहे ना? हो. थोडे थोडे. ठीक आहे. हे सगळं काय एकत्र वाटायचंय? हे एकत्र करून वाटून घ्यायचं. ओली पेस्ट करायची. म्हणजे थोडं पाणी घालून ना? पाणी घालून. चला, शेवगा मसाला हा पदार्थ आपण करतोय. त्यासाठी लागणारे जे पदार्थ आहेत ते आधी मसाल्याचे पदार्थ आम्ही वेगवेगळे भाजून घेतले. आता हा खडा मसाला एकत्रित भाजतोय. आता हा मसाला आणि तो मसाला एकत्र पाणी घालून त्याची पेस्ट करतो आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. इतकं सोपं नाहीये. शेवगा मसाल्यासाठी लागणारी ही जी ग्रेव्ही आहे ती माझ्या हातात आहे आणि ती आम्ही एक एक मसाला सेपरेट भाजून छान त्याच्यामध्ये पाणी ॲड करून मग पेस्ट तयार केली आहे. आणि त्याला जो भाजायला वेळ दिलेला आहे तो दिलेला वेळ या रंगामध्ये उतरला आहे. वा. आता काय करायचंय? आता पॅनमध्ये आपण तेल घेणार आहे थोडं. घेतलं ऑलरेडी. हां. त्याच्यानंतर आपण त्याच्यात ही अद्रक लसूणची जी पेस्ट केलेली आहे ती पेस्ट आपण याच्यात टाकणार आहोत. घाला. सावकाश. मोहरी घालू आपण. थोडे जिरे घालू. ओवा, मोहरी, जिरं, ओवा. थोडी फोडणीला एक कसुरी मेथी. वेगळा स्वाद येतो त्याच्यात. हो हो, मला फार आवडतं कसुरी मेथीचा स्वाद. सावकाश. लागलं का? जरा तडतडत आहे ते. किचनमध्ये गेल्यानंतर असं वाटतं ना हेल्मेट घालूनच उभं राहावं. हेल्मेट घालून. हळद. हा चटपटा मसाला टाकूया. चटपटा मसाला हा रेडीमेड मिळतो का? हो, नाही, रेडी. आपण तयार करतो त्याला. हा काय तुम्ही स्वतः तयार करतो. कांदा वगैरे उन्हामध्ये भाजून मग त्याचं आपण ते तयार करतो. आणि तिखट घातलं आपण, लाल तिखट. हो, लाल तिखट घातलं. पण एवढा मसाला तयार केलेला असताना परत ह्या मसाल्यांची गरज आहे वरती? कसं असतं काही गोष्टी फोडणी दिल्यानंतर एक त्याला वेगळी चव येते. उतरतो. बरोबर. ढोकळा नुसता आपण करून आपण तडका जर ढोकळा तसा ठेवला तर चव म्हणजे ते खायलाही मन होणार नाही. तर त्याला वरून फोडणी दिली तडका की द्यावाच छान. लागतो त्याला. मॅडम तयार झाला एकदम. क्या बात आहे. बरोबर आहे. पाणी घाला. तुम्ही किती जरी वाटण छान केलं तरी वरचा जो तडका आहे त्याचा स्वाद काही वेगळा आहे. थोडंसं पाणी घाला. आता काय ग्रेव्ही टाकायची? जी पेस्ट करून घेतलेली आहे ती आपण याच्यामध्ये घालणार आहोत. सुंदर, अप्रतिम. त्याच्यात पाणी ऍड करायचं? हो, पाणी. हो. थोडं हलकं पाणी टाकूया म्हणजे ते. आज म्हणजे तुम्ही मला थेट नेलं हो मराठवाड्यात, औरंगाबादला. बरं वहिनी, याला आता मस्त तेल सुटायला लागले. हो. घाला शेवगा. अंतिम टप्प्यात रेसिपी आलेली आहे. ओ हो 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 हो.
आता ह्याच्यात घालायचं काय राहिलंय? नाही आता हे झालंय सगळं, फक्त चवीपुरतं मीठ मीठ आहे. आणि दाण्याचं कूट राहिलं की ते वरतून टाकणार जेव्हा हे फ्राय झालं ना, मग ही एक वरतून खासियत आहे टाकणार. बरं का मराठवाड्याची. तुम्ही खा काही, दाण्याचं कूट पाहिजे. वरण भात शेंगदाण्याचं कूट कालवला तरी पाहिजे. त्याच्यात दाण्याचं कूट पाहिजे. हो की नाही? ठेचा पाहिजे. ठेचा पाहिजे. चला, चुलीवरची. मीठ घातलेलं आहे, दाण्याचं कूट घातलं की तयार होईल पदार्थ. घाला दाण्याचं कूट. हा थोड्याच प्रमाणात घालायचा, कारण बाकीच्या मसाल्यांची चव येणे बरोबर. कमी. चला मंडळी, पटकन लिहून घ्या मसाला शेवगासाठी लागणारं साहित्य आणि कृती. शेवगा मसाला तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एक पॅन गरम करून त्यात सुकं खोबरं भाजून घ्यावं. त्यानंतर बाजरी, कारळे देखील भाजून घ्यावे. तसंच खडा मसाल्याचे पदार्थ एकत्रित भाजून घ्यावे. शेवगा मसाल्यासाठी लागणारं वाटण आता तयार आहे. त्यानंतर एका कढईत तेल घेऊन ते गरम झालं की त्यात आलं लसूण पेस्ट घालून ती परतून घ्यावी. त्यानंतर मोहरी, जिरं, ओवा, कसुरी मेथी, थोडीशी हळद, चटपट मसाला, लाल तिखट घालावं. त्यानंतर त्यात थोडंसं पाणी घालावं आणि मग तयार वाटण घालावं. व्यवस्थित उकळी येऊ द्यावी. तेल सुटू लागलं की वाफवलेल्या शेवग्याच्या शेंगा घालाव्या आणि सगळं नीट ढवळून मिसळून घ्यावं. त्यात चवीनुसार मीठ घालावं आणि सगळ्यात शेवटी वरून थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालून डिश सर्व करावी. पहिला पदार्थ आपण पाहिला असेल मराठवाडी शेवगा फ्राय शेवगा मसाला. आता आपण दुसरा पदार्थ करूया आणि तो होणार आहे तयार 2 जावांच्या हातून. बरोबर ना? ह्या मोठ्या जाऊबाई का तुम्ही मोठ्या? ह्या मोठ्या जाऊबाई आहे. असे होय. आधी हे सांगा, इथे येऊन कसं वाटतंय? खूप छान वाटतंय सर, म्हणजे बोलायला इतकं छान वाटतंय, लगे असं वाटतंय स्वर्गामध्ये आपण. चला मग आता काय जावा जावा म्हणून पदार्थ करणार? लईच भारी. शेळके मामांच्या सुने आज पदार्थ करणार. कुठला पदार्थ आहे हा? वरण भाफळी करणार आहे सर. मग आता जाऊबाई तुम्ही सांगा साहित्य काय? बट्टीचं पीठ, दही, ओवा, तीळ, धने, जिरा आणि ओव्याची पूड आणि खाता सोडा. बाफळीसाठीचं आणि हे वरणाचं. आता वरणाचं साहित्य तुम्ही सांगा. चणा डाळ आणि आपली तुरीची डाळ अशी मिक्स करून वरण शिजून घेतलं आपण त्याचं. त्याला फोडणीसाठी कांदा बारीक चिरून घेणार आहोत. नंतर ही बारीक चिरलेली कोथिंबीर, लाल तिखट, ही चिंच घालणार आहोत आपण. आंबट खट्ट मिठ्ठ जे म्हणतो त्याप्रमाणे. अद्रक लसूण आणि मिरची, जिरं असे ही पेस्ट करून घेतली मी. फोडणीसाठी कढीपत्ता, ही गूळ पावडर की चिंच आणि गूळ पावडर एकत्र करून आपण त्यांचं कोळ बनवणार आणि तो त्याच्यात घालणार. चवीपुरतं मीठ, हा थोडासा गरम मसाला, जिरं, मोहरी, हळद हे फोडणीचं. चला कृती करूया का पटकन? काय करायचं पहिल्यांदा? आता बाफळीचं पीठ घेणार आहोत. हे गहू असं जाडसर पीठ दळून आणतो आपण त्याचं. थोडीशी आपण चणा डाळ घालतो, सोयाबीन आणि तांदूळ. बरं, त्याच्यामध्ये सोयाबीन आणि हेच वापरतो. ठीक आहे. काय घालूया? त्यात दही, थोडंसं दही घालूया, त्याने सॉफ्टनेस येतो. दह्याने काय सॉफ्टनेस येतो त्याला. आणि असे खुशखुशीत पण होतात त्याच्याने. हा चमचा घ्या. थोडासा ओवा घालूया. गोवा घालूया त्याच्यात. तीळ. थोडीशी तीळ. तीळ टाकण्याचं कारण हे की ह्या ज्या गोष्टी आपण याच्यामध्ये घालून करतो की मुलं सहसा आता ह्या सगळ्या गोष्टी एखादा लाडू बनवून देणं वगैरे टाळतात खाण्याचं वगैरे. तर याच्यातून आपण त्यांच्या याला देऊ शकतो. आणि थंडीच्या दिवसात स्निग्ध पदार्थांमध्ये तीळ येतं ना, त्याच्यामुळे ते पाहिजेत. आता काय धणे? धने, अख्खा धने आणि खायचा सोडा नाही. जिरा आणि ही जिरा आणि ओव्याची पूड, खाता सोडा, खाता सोडा. हा जास्त नाही घालायचा, अगदी थोडा चिमूटभर. एकदम थोडं. बरं. त्याच्यात काय पाणी घालायचं का आता? आता पाणी घालून याला मिश्रण मळून घ्यायचं चांगलं. पाणी घालून त्याला मळून घ्यायचं. आणि मीठ. तेल, पुरे? हो. आणि घालूया. ह्याला नाव काय म्हणालात तुम्ही? बाफळी, वरण बाफळी. आता वरण आपण बनवणार आहोत. करेक्ट. मग बाफळीसाठी लागणारे पीठ मळून घेऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. व्यवस्थित मळून घेतले आपण. आता काय पुढे? आता त्याचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊ त्याचे. बरं ठीक आहे, घ्या करून. चापट आकाराचे बनवणार. चपटे करायचे? हो. अच्छा आणि ते व्यवस्थित बॉईल होतात त्यामुळे. अच्छा. कृती थोडीशी डाळ ढोकळीकडे जाणारी आहे किंवा डाळ बाटीकडे जाणारी आहे. फक्त मला काय वाटतं की
कुठल्या प्रांतात आपण करतो त्याच्यानुसार इन्ग्रेडियंट्स बदलतात. आता मराठवाड्यातलं असल्यामुळे ह्याच्यात वेगळं आहे, गुजराती पद्धतीने किंवा एमपीच्या पद्धतीने केलं त्याच्यात वेगळं आहे, हो ना. ठीक आहे, इकडे आपण आता पाणी उकळत ठेवलेलं आहेच. एवढा मोठा आकार लागेल. हो. आणि हे अख्खं ह्याच्यात टाकायचं. हो हो अशी बॉल करायची त्याच्यामध्ये. ते सुटत नाही. नाही नाही, ते 10 ते 15 मिनिटात त्याला बाउंडिंग चांगलं चांगलं असतं उकळू ना, द्यायचं घट्टपणा त्याच्यामध्ये. वगैरे. अच्छा, शेळके मामाच्या कुटुंबासारखंच आहे म्हणजे ते. हो मग एकसंघ पण आहे. बरं, त्याच्यावरून आठवलं, तुमच्याकडे डिस्काउंट ठराविक लोकांना आहे म्हणे. हो भाऊ, आम्ही शेळके मामाच्या ढाब्यावर जे लोक येतात त्यांना आम्ही स्पेशली, जसे काही डिफेन्सवाले असले तर त्यांना आम्ही 15% डिस्काउंट देतो. कोणी शेतकरी असला किंवा कोणी असं डॉक्टर वगैरे असलं त्यांना स्पेशल डिस्काउंटवरती आपण त्यांना 10% 15% असं डिस्काउंट आम्ही आमच्या मेनू कार्ड प्रमाणे देतो. म्हणून नाव आहे शेळके मामा. मामाकडे गेल्यावर कुठं व्यवहार पाहायला जातो, होय, हो की नाही. छान. चला, आपण आता हे जे करून घेतलं, काय ते बाफळी, ती आपण आता उकळत्या पाण्यात सोडलीये. तिला छान वाफ आली की मग वळूया पुढच्या कृतीकडे. वरण बाफळी आपण करतोय. 2 प्रकारच्या बाफळ्या तयार आहेत, वाफवलेली आणि तळलेली. चला, पुढे काय घालूया. मोहरी. पुढे आपण मोहरी टाकू. आता काय छान वरण तयार करायचं. हो, म्हणजे ज्याला आपण फोडणीचं वरण, सांबार असं म्हणू शकतो. सांबार म्हणतो. आता काय, थोडीशी फुटते मोहरी, छान लागते. मग नंतर आपण जिरा टाकू. जिरं घाला. हो. बरं, दरम्यान तुम्ही मगाशी म्हणाला होता की चिंचेचा आणि गुळाचा कोळ तयार करायचा आहे. हो तो करून घ्यायचा असेल तर करून घ्या. हो सर. ह्याच्यात काय घालायचंय. मसाला टाक. आलं लसूण हो, मिरची पेस्ट. आलं लसूण पेस्ट. अरे बापरे बापरे. थोडासा कांदा घालणार आपण त्याच्यात. वा वा. पुढे थोडासा गुलाबी रंग होईपर्यंत राहू देऊ त्याला. त्याच्यानंतर कढीपत्ता. कढीपत्ता. आता पुढे शेळके मामाचा जो ढाबा आहे त्याचं पुढचं टार्गेट काय आहे, पुढचा काय टप्पा आहे. सर, असं मनात एकच इच्छा असते की आमच्या दादांनी जे वैभव उभं केलं आहे त्याला असं शेवटपर्यंत आम्ही सगळ्यांनी मिळून टिकवावं. आता काय घालायचं हो. एक चिंचगुळ इकडे. लाल तिखट त्याच्यानंतर लाल तिखट घालू. घाला, झणझणीत मस्त मराठवाडी होऊ द्या दणका. हळद. हळद. तुमचे बंधू नाही आले का यांचे मिस्टर. नाही, ते हॉटेलवरती आहे. हॉटेलवर पण भाऊ. असतं. अच्छा, कारण की आम्ही 365 दिवसही हॉटेल बंद ठेवत नाही. चालूच असतं. सणावारालाही चालूच. सणावारालाही छान. गुळ आणि चिंच घाला घाला, सडळ हसते घाला. वा 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 वा, अप्रतिम सुवास, सुगंध, काय म्हणाल ते चिंचगुळाचा. आणि त्यात परत गुळ पावडर आहे, काही बघायलाच नको. खमंगपणा देते, उष्णता देते, ऊब देते, थंडीच्या दिवसात महत्वाचं आहे. त्याच्यानंतर थोडीशी तडका मिरची घाला की. आणि आता शिजवलेली डाळ. शिजवलेली डाळ. शिजवलेली डाळ त्याच्यामध्ये घालून, पाणी घालून. वा, मीठ घालायचं. आता पाणी घालायचं का. हो, पाणी. घाला घाला. झालं, वरण तर तयार झालं ऑलमोस्ट, हो की नाही. बस याला उकळी आली का तयार झालं सर. आता चला, वरण बाफळी जी आहे ती तयार झालेली आहे. तुम्हाला हवी असेल तर वाफवलेली घ्या, तुम्हाला हवी असेल तर तळलेली घ्या. बाउलमध्ये घ्या, कुस्करा, वरण घाला, हाना. मराठवाड्याचा पदार्थ आहे, सदळ हाताने खा. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. वरण बाफळी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये बाफळीचं पीठ घेऊन त्यात थोडंसं दही, ओवा, तीळ, धणे, जिरं ओव्याची पूड, थोडासा खाण्याचा सोडा आणि चवीनुसार मीठ घालावं. त्यात थोडंसं तेल आणि मग थोडंसं पाणी घालून व्यवस्थित मळून त्याचा गोळा तयार करावा. त्यानंतर त्याचे लहान गोळे करून ते हाताने चेपून चपटे करून घ्यावे. आता हे चपटे गोळे उकळत्या पाण्यात सोडून शिजवून घ्यावे. बाफळ्या तयार झाल्या आहेत. आता वरण तयार करण्यासाठी एका कढईत तेल घेऊन ते तापल्यावर त्यात मोहरी घालावी. ती तडतडली की त्यात जिरं घालावं. आलं लसूण मिरची जिरं यांची पेस्ट, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून तो नीट परतून घ्यावा.
त्यात कढीपत्ता घालावा. त्यात लाल तिखट, हळद, थोडीशी कोथिंबीर, चिंचगुळाचा कोळ घालावा. त्यानंतर एखादी तडका मिरची, त्यानंतर त्यात शिजवलेली डाळ आणि चवीनुसार मीठ घालावं आणि पाणी घालून एक उकळी येऊ द्यावी. बाफळी सोबत खाण्यासाठी गरमागरम चविष्ट वरण तयार आहे. मराठवाड्यातल्या औरंगाबादमध्ये शेळके मामांचा ढाबा आहे आणि तो ज्यांचा आहे ते शेळके मामा आणि त्यांचं कुटुंब आज इथे आलं कारण तुमच्यासाठी अस्सल मराठवाडी पदार्थ करायचे होते आणि बहारदार केले. तुमच्या मुलांनी, दोन्ही सुनबाईंनी मिळून इतके छान केल्याबद्दल झी मराठीकडून तुमच्यासाठी प्रेमाची भेटवस्तू ही घाला जाऊबाईंच्या गळ्यात. आणि याच नोटवरती आजच्या भागात आपण इथे थांबूया. मराठवाडी पदार्थांचा आस्वाद मी घेतो, तुम्हाला घ्यायचा असेल तर करून पहा आम्ही सांगितले त्या पद्धतीने. ओके, चला भेटूया पुढच्या भागात. पाहत राहा झी मराठीवरती हा ताजा कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.